नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आमदार तानाजी सावंत यांचे वर्चस्व, 2 माजी आमदारांना पछाडले। परंडा पंचायत समितीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व, 10 पैकी 6 जागेवर विजय। पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादीला 2 जागा, ठाकरे गटाला 1 जागा व भाजपाचा 1 जागेवर विजय। जिल्हा परिषद गटात शिवसेना शिंदे गटाचे 2 जागेवर विजय। राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गट भाजप पुरस्कृत प्रत्येकी 1 जागेवर विजयी। पंचायत समितीवर शिंदे गटाची सत्ता। आता बातमी विस्ताराने। परंडा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तिरंगी व चौरंगी झालेल्या निवडणुकीत आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाने जिल्हा परिषदेच्या 2 जागेवर विजय मिळविला आहे, तर पंचायत समितीच्या 10 पैकी 6 जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत मिळवलं आहे। पंचायत समितीच्या 10 जागेपैकी शिवसेना शिंदे गटानं 6 जागेवर, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागेवर, भाजप व शिवसेना ठाकरे गट यांनी प्रत्येकी 1 जागेवर यश मिळवले आहे। शेळगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाचे ॲडव्होकेट अमर मोरे यांनी 5196 मते घेऊन विजय मिळविला, तर भाजपचे शरद पवार यांना 4018 मते मिळाली। आनाळा गटातून शिवसेना शिंदे गटाच्या वैशाली डोके यांनी 6718 मते घेऊन विजयी झाले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयश्री पाटील यांना 4532 मते मिळाले। जवळा निजाम गटातून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार धनंजय सावंत यांनी 6517 मते घेऊन विजयी झाले, तर शिवसेना शिंदे गटाचे रमेश कारकर यांना 4596 मते मिळाली। डोंजा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब खरसडे यांनी 6268 मते घेऊन विजयी झाले, तर शिवसेना शिंदे गटाच्या अविदाबाई जगताप यांना 5450 मते मिळाली। लोणी जिल्हा परिषद गटातून शिवसेना ठाकरे गट पुरस्कृत अपक्ष उमेदवार राणी रेवण ढोरे यांनी 7358 मते घेऊन विजयी झाल्या, तर शिवसेना शिंदे गटाच्या अनिता राऊत यांना 3903 मते मिळाली। पंचायत समितीच्या चिंचपूर बुद्रुक गणातून शिवसेना शिंदे गटाचे बापूराव भिल्लारे यांनी 2838 मते घेऊन विजयी झाले, तर भाजपाचे एकनाथ वायसे यांना 2004 मते मिळाली। शेळगाव गणातून शिवसेना शिंदे गटाच्या रेश्मा गायकवाड यांनी 4532 मते घेऊन विजयी झाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी भांडवलकर यांना 2697 मते मिळाली। अनाळा गणातून शिवसेना शिंदे गटाच्या मालन कोलते यांनी 3092 मते घेऊन विजयी झाल्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल भोजने यांना 2004 मते मिळाली। खासापुरी गणातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दीपाली खुळे यांनी 2478 मते घेऊन विजयी झाल्या, तर शिवसेना शिंदे गटाच्या सीमा खैरे यांना 2038 मते मिळाली। जवळा गणातून शिवसेना शिंदे गटाचे परसू गवारे यांनी 2592 मते घेऊन विजय मिळविला, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे हनुमंत कातुरे यांना 2154 मते मिळाली। सिरसाव गणातून भाजपाच्या मोनिका पाटील यांनी 2563 मते घेऊन विजय मिळविला, तर शिवसेना शिंदे गटाच्या राधिका जाधव यांना 2496 मते मिळाली। डोंजा गणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज पाटील यांनी 2641 मते घेऊन विजय मिळविला, तर शिवसेना शिंदे गटाचे शशिकांत पाटील यांना 2064 मते मिळाली। सोनारी गणातून शिवसेना शिंदे गटाचे समाधान नलवडे यांनी 2278 मते घेऊन विजय मिळविला, तर शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी पाटील यांना 2188 मते मिळाली। वडनेर गणातून शिवसेना शिंदे गटाच्या अर्चना अण्णा जाधव यांनी 2762 मते घेऊन विजय मिळविला, तर भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार शैला वेताळ यांना 2570 मते मिळाली। तर लोणी गणातून शिवसेना ठाकरे गटाच्या धनश्री लोकरे यांनी 3019 मते घेऊन विजय मिळविला, तर शिवसेना शिंदे गटाच्या रेखा शिंदे यांना 2523 मते मिळाली। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा। क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंगसाठी संपर्क संकेत सुशील शुक्ला 82 37 59 59 82। चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा। बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा।